मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास विभागाकडून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ही रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। किती महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला हे 2 दिवसात स्पष्ट होणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करताना 2 शासन निर्णय प्रस्तावून बघतोय। बहिणीच्या खात्यावरती आज 1500 रुपये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता मिळतोय। साधारणपणे पहिल्या 2 महिन्यांमध्ये आधार सीडिंग न झालेल्यामुळे, बँक सोबत आधार लिंकेज न झालेल्यामुळे किंवा काही टेक्निकल कारणास्तव स्क्रुटिनी राहिलेल्या महिलांसहित ज्या 1,60,00,000 महिला आहेत ज्यांना पहिल्या 2 महिन्याचे लाभ गेलेले आहेत त्यांचा 3ऱ्या महिन्याचा हप्ता आपण देत आहोत। त्याच्यामुळे व्हेरिफिकेशनसाठी साधारणपणे आम्ही पुरेसा कालावधी देत आहोत। आत्ता आमच्याकडे 2,45,00,000 पेक्षा जास्ती अर्ज आलेले आहेत, पण लाभ देत असताना आपण 2,10,00,000 महिलांना देतोय। म्हणजे जवळपास दरवेळेला 20-25 लाख अर्ज हे स्क्रुटिनी अभावे हे आम्ही त्या ठिकाणी मागे ठेवत आहोत। अशा पद्धतीनं काही ठिकाणी दुरुपयोग सुद्धा केला जात आहे, पण ते शासनाच्या निदर्शनास आल्यावर त्या वेळेला आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई करत आहोत। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं ही जी काही नांदेडमधली घटना आहे, जे काही अकाउंट्स आहेत हे सील केले जातील आणि त्याच्यावर जो काही दंड आहे किंवा कारवाई आहे ती निश्चितपणाने केली जाईल। 5 दशकातून पहिल्यांदाच जर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारने जर ही योजना आणली असेल तर याचं स्वागतच प्रत्येक स्तरावरून होत आहे। ज्या महिलांना लाभ मिळत आहे ते निश्चितपणाने आनंददायी आहेत। आम्हाला अनेक वेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावामध्ये जातो। आज प्रत्येक आठवड्याला इतक्या मोठ्या संख्येने सक्सेस स्टोरीज या योजनेच्या संदर्भातल्या सुद्धा येत आहेत की ज्या महिलांना लाभ वितरित होत आहे त्यांनी चांगल्या पद्धतीनं काही त्यांचा रोजगार किंवा व्यवसाय छोट्या पद्धतीनं सुरू केलेल्याचं सुद्धा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत। आणि कुठे ना कुठेतरी विरोधक यामुळेच एक धास्ती घेतलेली आहे। काही जण म्हणतात की आम्ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ही योजनाच बंद करून टाकू आणि त्यांच्या अजेंडामध्ये ते म्हणतात, मॅनिफेस्टोमध्ये म्हणतात की आम्ही याची रक्कम 3,000 करू। त्याच्यामुळे ते स्वतःच गोंधळलेले आहेत की या योजनेवर टीका करायची काही कंटिन्यू ठेवायची। त्याच्यामुळे या गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांचं निश्चितपणाने आम्हाला जो मिळणाऱ्या प्रतिक्रिया ते ह्याच आहेत की ही योजना महायुतीच्या सरकारने आणलेली आहे। एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भामध्ये बारकाईनं लक्ष देऊन आहेत। ही योजना बंद करण्याचं कुठलंही उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचं नाही आणि चांगल्यारीत्या महिलांना सक्षम करण्याच्या भूमिकेतून ही आणलेली आणि ती अशाच पद्धतीनं चालू राहावी अशी सगळ्यांची इच्छा आहे। जे वितरण आहे त्याची सुरुवात केली। आजही पहाटेच्या वेळेला काही डिस्बर्समेंट्स डीबीटी झालेले आहेत, त्या संदर्भातला सविस्तर आकडा हा संध्याकाळपर्यंत येईल, पण साधारणपणे 1 कोटी महिलांना जो आहे तो या 3 दिवशी जो आम्ही लाभ वितरित केला, डीबीटी केला त्याच्यामध्ये गेलेला आहे। आणि याच्यामध्ये स्क्रुटिनी अभावी ज्या महिलांना लाभ मिळाला नव्हता त्यांना असा 4,500चा लाभ वितरित झालाय। काही महिला आहेत ज्यांना अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्यांचा आधार सीडिंग झालेला नाहीये आणि म्हणून त्या पात्र असून सुद्धा आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळत नाहीये। आम्ही आजही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर हा अहवाल ठेवला की त्या जिल्ह्यामध्ये त्या पालकमंत्र्यांनी आधार सीडिंगमुळे ज्या महिला लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये अधिक लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। मला आपल्या माध्यमातून आणखीन एक माहिती या निमित्ताने द्यायची आहे की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनाच्या संदर्भामध्ये विषय त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवण्यात आला। तत्वता मान्यता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाढीच्या संदर्भामध्ये देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादा आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नक्कीच मानधनवाढी संदर्भामध्ये आम्ही साधारणपणे त्याच्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही लवकरच निर्गमित करत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासूनची त्यांची ही मागणी होती। 2 वर्षापूर्वी झाला की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली होती आणि आता 2 वर्षाच्याच कालावधीमध्ये त्यांना त्यांची अपेक्षा होती की आशा सेविकांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे, इतर काही जे मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत त्यांच्या मानधनामध्ये वाढ झालेली आहे।
तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याही मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे. त्याच्यामुळे ती आम्ही करत आहोत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी निश्चितपणाने एक आनंदाची बाब आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी म्हणजे अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आशा सेविका आहेत, आमच्या CRP आहेत, ग्रामसेवक आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी ज्या घटकांनी काम केलेलं आहे त्यांचे इन्सेंटिव्ह सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांना वितरित करणार आहोत. किती वाढ अंगणवाडीची जी आहे ती त्यांची साधारणपणे अशी विनंती किंवा मागणी होती की आशा सेविकांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्हावं. आज अंगणवाडी सेविकांच्या वर्किंग आवर्स असतील, आशा सेविकांचे वर्किंग आवर्स असतील, या संदर्भामध्ये मूल्यमापन करून जी योग्य ती मानधनवाढ आहे ती आम्ही शासनाकडे प्रस्तावित करत आहोत, ज्याला तत्वता मान्यता आज दिलेली आहे. त्याच्यामुळे लवकरच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा आम्ही निर्गमित करणार आहोत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मागणी होती. विविध त्यांच्या ज्या संघटना आहेत, मुळात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला आम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासोबत संवाद साधत होतो त्यावेळेला त्यांची हीच मागणी होती की आमच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती महायुतीचं सरकार आणि शासन देत आहे. या व्यतिरिक्त आम्ही केंद्र शासनाला सुद्धा विनंती केलेली आहे की त्यांनी सुद्धा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनासंदर्भामध्ये सकारात्मक विचार करा. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी एकदम महत्त्वपूर्ण अपडेट आहे ती समोर आलेली आहेत. फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येईल हा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होता. कारण फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो मार्च महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळाला, परंतु मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार याचा प्रश्न लाडक्या बहिणींना होता. 31 मार्चपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे मिळून जातील असे सांगण्यात आलेले होते, परंतु 31 मार्चपर्यंत अजूनपर्यंत जी रक्कम जमा झाली नव्हती. त्याबद्दल आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे माहिती दिली आहे की मार्च एंडिंग असल्यामुळे तुमच्या खात्यावरती रक्कम टाकायला थोडा उशीर झाला. सोबतच 1 एप्रिलपासून आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून यामध्ये थोडा वेळ लागतो, कारण एप्रिलची मार्च एंडिंग असते तर आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून थोडा कालावधी असतो, त्याला वेळ लागत असतो. यामध्ये काही अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींना मान्यता देण्यात येते. पण बघू शकतो की अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी निधीची मंजुरी आधीच देण्यात आलेली होती. मार्चच्या अधिवेशनामध्ये याची जी सर्वात मोठी तरतूद होती ती करण्यात आली. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळेल हा सुद्धा प्रश्न लाडक्या बहिणींना होता. त्या प्रश्नांचे जे निदान आहे ते सुद्धा करण्यात आले. यामध्ये वाढीव रकमेची जी तरतूद होती ती सुद्धा करण्यात आलेली होती आणि आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फक्त मार्च महिन्याचा नाही तर एप्रिल महिन्याचा सुद्धा लाभ मिळणार आहे. कारण अक्षय तृतीया हा सण लवकरच येत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ही रक्कम कशा प्रकारे टाकली जाईल यावरती सरकारचे कार्य सुरू आहे. 1 ते 2 दिवस अगोदरच याचे जे वाटपाला सुरुवात झालेली आहे, निधीला मंजूर मिळाली आहे, 8 तारखेपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील अशी सुद्धा माहिती आदित्य तटकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. सोबतच तुम्ही जर KYC केले नसेल आणि तुमच्या मागच्या महिन्याचे हप्ते अजूनपर्यंत जमा झाले नसतील तर त्यासाठी KYCचे ऑप्शन आहे ते पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे. तुम्ही KYC केले नसेल तर 30 तारखेपर्यंत ते KYC तुम्ही करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती मागचे जे हप्ते असतील अडकलेले ते सुद्धा मिळणार आहे आणि मार्च आणि एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो सुद्धा मिळून जाणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जसं विचारू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.